आहे सोमजाई मंदिर. घराला लॉक लावला आणि निघालो सोमजाई आईचं दर्शन लावले. विक्रम आली. गुरुवारच्या दिवशी साईबाबांचं दर्शन होईल. हा आहे आपला श्रीवर्धनचा मार्ग. फ्रूट पण भेटतात आणि इकडे भाज्या पण भेटतात. मच्छी मार्केट आहे, भाजी खाली नाही. हॅलो गाईस, सलाम नमस्ते. की आमचं कसं काय तर राम मंडळ मित्रांनो, तुमचा आवडता लाडका सौरवडे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन धमकेदार गावचा व्लॉग घेऊन येतोय. तर मित्रांनो, आजचा व्लॉग खूप खास असणार आहे आणि आपण एक अशा ठिकाणी चाललोय ती श्रीवर्धनमध्ये खूप फेमस आहे. तर मित्रांनो, मी आणि माझी आई चालली आहे अशा ठिकाणी जे तुम्हाला मी सांगेनच नाव. तर मित्रांनो, आज आपण चाललोय श्रीवर्धनमध्ये सोमजाई मातेच्या मंदिरामध्ये. श्रीवर्धनमध्ये खूप फेमस असले सोमजाई मातेचं मंदिर आहे. त्याच मंदिरामध्ये मी आणि माझी आई आज चाललोय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असे नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा बघू. हॅलो गायज, हाय आपला विहान शेठ. चल विहान, येतोय तू? आम्ही चाललोय फिरायला. तर चलो गाईज, घर वगैरे लॉक करू आणि जाऊया गावच्या स्टॉपवर. इथून आपण ती विक्रमाची डुक 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 ती विक्रम पकडून जाणार श्रीवर्धनला आणि तिकडेच आपल्याला सोमजाई मातेचं दर्शन होईल. तिकडेच आपलं सोमजाई मातेचं मंदिर आहे. तर चलो गाईज, निघूया. तर फायनली मित्रांनो, घराला लॉक लावला आणि निघालो. आई गेली पुढे, आता मी पण जाईन मागून. तर चला निघूया. फायनली मित्रांनो, निघालो सोमजाई आईचं दर्शन घेण्यासाठी सोमजाई मंदिरात. माझी आई पुढे गेली आणि मी आता मागून चाललोय. आपल्या तिकडे स्टॉपवर जाऊन विक्रम पकडायचे आणि तिकडून जायचं आहे श्रीवर्धनला. तर चला जाऊया. आपली विक्रम आली आणि या विक्रममध्ये आपण सगळेजण बसलो. हे बघा, माझी मम्मी पण बसले आणि मी आता साईडला बसेन म्हणून मी जरा इकडे उभा आहे. तर मित्रांनो, रिक्षा ॲप ही गावकडची रिक्षा ॲप हिला म्हणतात. तर त्याच्यामध्ये आपण बसलो होतो आणि निघालो होतो आपण श्रीवर्धन मार्केटला. तर मित्रांनो, गावाकडे असंच बसावं लागतं रिक्षामध्ये, पुढे मागे कुठेतरी ॲडजस्ट व्हावं लागतं. आई मागे बसली होती आणि मी आणि ड्रायव्हर आणि बाजूला अजून एक आपले गावचे काका बसले होते. म्हणजे तिघं रिक्षा चालकसोबत आम्ही तिघंजण बसलो होतो. मित्रांनो, फक्त 5 ते 10 मिनिटात आता आपण आपल्या मार्केटला पोहोचू, म्हणजेच आपला श्रीवर्धन मार्केटला. बाहेरचं दृश्य बघा किती सुंदर आणि एकदम नेचर एकदम क्लीन आणि क्लिअर दिसतंय. वाह, एकदम क्लिअर दिसत होतं. ढग बघा एकदम चुम्मा. तर मित्रांनो, फायनली उतरलो होतो आपण सोमजाई मंदिराच्या इथे रिक्षातून. तर माझा इथे मोठ्या आत्याचा मुलगा भेटला होता. हा बघा, इथं पुण्याला असतो हॉटेलला. हाय बाबा, आहेस ना? तर मित्रांनो, खूप वर्षानंतर भेटला होता. तो पुण्याला असतो ॲक्च्युली हॉटेलमध्ये, पण तो आज बऱ्याच दिवसांनी मला भेटला होता. खूप चांगलं वाटलं होतं भेटून, कारण तो जास्त भेटत नाही. त्याला बोललो घरी बिरी येतो, तर घरी काही येतो का नाही माहीत नाही यावेळी. तर मित्रांनो, माझ्या बॅक साईडला ते सोमजाई मंदिर तुम्हाला दाखवणार आहे मी सगळं कसं काय आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर फायनली मित्रांनो, हे बघा, हे सोमजाई मंदिर. तुम्हाला एकदा बाहेरून व्ह्यू दाखवतो मंदिराचा कसं काय. हा बघा, असा हा प्रवेशद्वार आहे मंदिराचा आणि इकडे ह्या साईडला असं समोर मेन मंदिर आहे. आणि जे तुम्हाला जे कौलारू दिसतंय तिथे आतमध्ये मेन सोमजाई मातेचं मंदिर आहे. तर चला आता जाऊया. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार, नक्की बघा. तुम्हाला पण दर्शन देतो आपल्या सोमजाई मातेचं. तर मित्रांनो, हे मंदिर एकदम श्रीवर्धनमध्येच आहे, मार्केटमध्ये. तुम्हाला कोणी पण इझीमध्ये सांगेल. तर तुम्हाला या मंदिरामध्ये कसं काय यायचं हे पण थोडं मी सांगेनच. पहिले दर्शन करून येतो मी आणि नंतर दाखवतो तुम्हाला कसं काय या मंदिरामध्ये यायचं, समोर काय आजूबाजूला काय सगळं सांगेनच. तर मित्रांनो, मंदिराच्या खाली राईट साईडला जे आईची ओटी बनवण्यासाठी जे सामान लागतं ते तुम्हाला इकडे राईट साईडला मिळून जाईल. तर मित्रांनो, मला तुमच्यापर्यंत एक गोष्ट शेअर करायची होती. तर मित्रांनो, आपण यूट्यूबर आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी समान मानूनच आपल्या सगळ्या गोष्टींची व्हिडिओ काढावे लागतात. त्यामुळे असं कोणी हे मानू नका की मी याची व्हिडिओ करतो, त्याची व्हिडिओ करतो, हे पण करतो, ते पण करतो, असं काही नाही. आपण कॉन्टेंट क्रिएटर असल्या कारणामुळे सगळ्या गोष्टींना समान मानून सगळ्या गोष्टींची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं हाच माझा हेतू आहे, बाकी काही नाही. तर चला जाऊया दर्शनासाठी. चप्पल वगैरे काढली इथे आणि निघालो दर्शनासाठी. तर माझी आई चालली होती पुढे आणि आता मी मागून थोडं तुम्हाला मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवून जात होतो वरती. तर मित्रांनो, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम खूप शांतता आणि खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटतं. तर मित्रांनो, आपली व्हिडिओ मला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना समजून दे श्रीवर्धनमध्ये असे मंदिर आहेत आणि सगळ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचू दे. तर मित्रांनो, मला नक्की विश्वास आहे तुमच्यावरती आणि आपल्या आईवरती. आईच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टमुळे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर कराल. मित्रांनो, या साईडला बघा, महाराजांची एक प्रेम आहे, खूप सुंदर आहे. आणि हा असा सोमजाई मातेचा गेट. इथे बघत असाल तुम्ही, छोटीशी गणरायाची मूर्ती ठेवली आहे, चांदीची असावी कदाचित. बघा, दिसते का तुम्हाला? हाच मेन प्रवेशद्वार आतमध्ये जाण्यासाठी. इथूनच आता आपल्याला आतमध्ये एंट्री करायची देवीचं दर्शन करण्यासाठी. तर फायनली मित्रांनो, आपण आईच्या गाभाऱ्यामध्ये एंट्री केली. एंट्री केल्या एक वेगळीच फिलिंग येते आणि एक वेगळाच अनुभव आहे. मित्रांनो, तुम्ही ते नक्की आहे, मला असं वाटतं एकदा तुम्ही नक्की ह्या आपल्या श्रीवर्धनमधल्या सोमजाई मंदिराला व्हिजिट द्या.
तर तुम्हाला मंदिराचं बांधकाम दाखवतो. एकदम जुनं मंदिराचं लाकडी बांधकाम आहे आणि ते बघून खूप सुंदर वाटतं. ते बघा का त्या साईडला ढोल वगैरे लावलेत आणि गर्दी तर रोजच असते मित्रांनो. इथे तुम्ही कधी पण या, गर्दी रोज असते. तुम्हाला आता जवळून आपल्या आईचं दर्शन देतो. आपली व्हिडिओ बघून तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही या दर्शन करायला. त्याआधी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुंदर असं आईचं दर्शन देतो, कारण सगळ्यांना पॉसिबल होत नाही. त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच पॉसिबल होईल. आणि ही व्हिडिओ तुमच्या आजी आजोबांपर्यंत किंवा लहान मुलांपर्यंत सगळ्यांसोबत शेअर करा, कारण सगळ्यांना आपल्या आईचं दर्शन घेऊ दे आणि सगळ्यांचं मन प्रसन्न होऊ दे, हीच आपल्या ईश्वराचरती प्रार्थना. आता मित्रांनो मी काहीच बोलणार नाही, तुम्हाला फक्त शांतपणे मंदिर दाखवणार आणि आपल्या आईचं दर्शन देणार. तर तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो मंदिरामध्ये सगळेजण शांत बसले होते, त्यामुळे मी पण शांत होतो. तुम्हाला पण दाखवतो सगळेजण कसे बसलेत. हे बघा या साईडला सगळेजण बसलेत, इकडे पण बसलेत. तर मित्रांनो सुंदर असं आपल्या देवीचं दर्शन झालं, खूप प्रसन्न वाटलं दर्शन करून. तर मित्रांनो तुम्ही पण ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर कोणी श्रीवर्धनच्या आजूबाजूला येत असेल तर नक्की आपल्या सोमजाईमध्ये दर्शन करा. तर मित्रांनो सोमजाईमध्ये दर्शन झालं, तुम्हाला बाकीचं पण दर्शन घडवतो. त्यापूर्वी व्हिडिओ आपली जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करणार असेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा बघतील. तर चला. तर मित्रांनो हे बघा समोरच आपल्या सोमजाई मातेचं मंदिर आहे, त्याच्याबरोबर समोरच आपल्याला आपल्या हनुमंताचं एक मंदिर दिसतं. खूप सुंदर आणि खूप छोटंसं असं मंदिर आहे. तर चला आपण आतमध्ये इकडे पण दर्शन आपण पण करूया आणि तुम्हाला पण दर्शन घडवूया. बघायला भेटेल ह्या साईडला तुम्हाला हनुमान चालीसा वाचायला मिळेल आणि या साईडला श्री रामसूत्र. आता आपण इकडून बाहेर जाऊया. हनुमंताचं दर्शन झाल्यानंतर त्याच बाजूला एक आपली सुंदर अशी एक तुळस आहे आणि तुळशीच्या मागे बघत असाल मित्रांनो साईनाथ महाराज की जे आज गुरुवार आहे. तर मित्रांनो हे बघा सुंदर असं साईबाबांचं छोटंसं मंदिर आहे. तर मित्रांनो गुरुवारच्या दिवशी अचानकमध्ये साईबाबांचं दर्शन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मित्रांनो तुम्ही पण जर साई भक्त असाल तर साईनाथ महाराज की जे नक्कीच कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. ओम साईराम अशी मात्र एक छोटीशी कमेंट करा. तर मित्रांनो तुमच्याकडे जर गाडी असेल तर तुम्ही गाडी मंदिराच्या परिसरातच पार्किंग करू शकता आणि इथून असं चालत जाऊन वरती मंदिरात दर्शन घेऊ शकता आपल्या सोमजाई मातेचं. हे बघा सगळ्यांच्या गाड्या इकडे लागल्यात आणि बाहेरून इकडून बघा मेन गेट आहे, इथून सगळ्यांच्या गाड्या येतात पार्किंगसाठी आणि ते गाड्या लागतात पार्किंगसाठी आणि आतमध्ये दर्शनासाठी येतात. तर फायनली मित्रांनो सोमजाई मातेचं दर्शन झालं, खूप सुंदर वाटलं आणि खूप प्रसन्न वाटलं. मंदिरामध्ये खूप शांतता होती. तर मित्रांनो आता आपण इथून जाणार आहे श्रीवर्धन मार्केटमध्ये. आपल्याला काय भाजीपाला घ्यायचं आहे ते घेऊनच आपण जाणार आपल्या घरी. तर चला जाऊया. आता तुम्हाला श्रीवर्धन मार्केट पण दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला मी आता सांगणार आहे की आपल्या सोमजाई मंदिरात कसं काय यायचं. तर हे बघा श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर तुम्ही कोणालाही सांगा फक्त आपल्याला सोमजाई मातेच्या मंदिरात जायचं आहे. समोरच आहे सार्वजनिक वाचनालय आणि त्याच्या समोरच आहे आपलं सोमजाई मातेचं मंदिर. तर मित्रांनो आई आणि मी आता आलो आपल्या श्रीवर्धन मार्केटमध्ये. हे बघा इथे आपले परशुराम भेटले, समोरच आहेत. हे बघा परशुराम खैरे. त्यानंतर आपल्या श्रीवर्धन मार्केटच्या ATMमध्ये आलो होतो पैसे काढायसाठी, कारण मार्केटमध्ये जायचं होतं आणि उद्या वेशवीला जायचं होतं म्हणजे मम्मीच्या गावी. तर त्यासाठी आपण पैसे वगैरे काढायला आलो होतो. तर मित्रांनो हा आहे आपला श्रीवर्धनचा मार्केट. बघा तुम्हाला मार्केटमध्ये आल्यावर असं वाटेल की आपण मुंबईमध्येच आहोत. तर मित्रांनो आपल्याला या श्रीवर्धनच्या मार्केटपासून चपलांपासून ते कपड्यांपासून सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जातात. म्हणजे कोणालाही काही पाहिजे असेल तर इकडे येऊन तुम्ही घेऊ शकता. हे बघा सगळे आंबे घेऊन बसलेत तिकडे इकडे आंबेच आंबे मार्केट. ती मम्मी काय घेते? पालेभाजी घेते.
तर मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे फ्रूट्स पण भेटतात आणि इकडे भाज्या पण भेटतात. सगळ्या प्रकारचे फ्रूट्स ऑल टाईम असतात इकडे, कारण मार्केटच तेवढा मोठा आहे आणि फेमस आहे खूप श्रीवर्धनचा. हे बघा स्वीट मार्ट, तिकडे पण भाजी आहे. रिक्षा आली, तिकडे पण भाजी आहे. इकडे पण हे बघा स्वीट मार्ट्स. हे बघा इथे पूर्ण भाजीचाच मार्केट आहे आतमध्ये. अजून आतमध्ये पुढे आतमध्ये लेफ्ट साईडला आहे तिकडे पूर्ण मच्छीचा बाजार आहे. पूर्ण मच्छी, मटन, चिकन, सगळ्या प्रकारच्या मच्छ्या. मित्रांनो हा बघा हा मच्छी मार्केट आहे. तुम्हाला जरा फिरवतो. मच्छी मार्केट इथून चालू होतो. खेकडे बघा. हा मच्छी मार्केट आपल्या श्रीवर्धनचा. मच्छी. हा पूर्ण मच्छी मार्केट आहे. तर बघितलं मित्रांनो तुम्ही आपल्या श्रीवर्धनचा मच्छी मार्केट, भाजी मार्केट आणि फ्रूट्स मार्केट सगळं अवेलेबल असतं आपल्या मार्केटमध्ये. तुम्ही पण श्रीवर्धनच्या आजूबाजूला कुठे असाल, तुम्हाला पण असं काही मच्छी, भाजी किंवा काही घ्यायचं असेल तुम्ही या मार्केटमध्ये नक्कीच येऊ शकता. मित्रांनो माझी मम्मी बघा एक कांदे, बटाटे, मिरची, लिंबू सगळे भाजीपाला घेते या दुकानामध्ये. कारण आपण मुंबईवरून आल्यापासून भाजी खाल्ली नाही आहे अजूनपर्यंत. कडधान्य खाल्लेत पण भाज्या खाल्ल्या नाहीत, म्हणून मम्मी भाज्या घेते इकडून. तर मित्रांनो तुम्हाला भाजी मार्केट दाखवला, मच्छी मार्केट दाखवला. आता तुम्हाला सुक्की मच्छीचं मार्केट दाखवतो. तर चला जाऊया बघण्यासाठी. हा बघा सुक्की मच्छी. काय नाही जरा सुक्की मच्छीचं दाखवायला आलो. कितीला आहे जरा सांगा आपले व्ह्यूअर लोकांना. 250 रुपये किलो. 250 रुपये किलो सुकट नी कर्दी. तर मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल श्रीवर्धन मार्केटमध्ये सुक्की मच्छी घेण्यासाठी तर इकडे तुम्ही येऊ शकता या काकींकडे आतमध्ये. हां तुम्ही जर इकडे आलात आपले व्हिडिओ बघून तर तुमच्यासाठी काहीतरी कमी करून देतील काकी. धन्यवाद. तर बघितलं मित्रांनो तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मी काय दाखवलं. आपला भाजीचा मार्केट दाखवलं, मच्छीचा मार्केट दाखवलं, सुकी मच्छी पण दाखवली आणि फ्रूट्स पण दाखवले. सगळं काय दाखवलं आणि आपलं सोमजाई मंदिर पण दाखवलं. तर बघूया अजून काय घ्यायचं आणि त्याच्यानंतर जाऊया आपल्या घरी. तर फायनली मित्रांनो आता आपलं श्रीवर्धन मार्केटमध्ये सगळं काय घेऊन झालं. आपण फ्रूट्स वगैरे घेतली, भाजी घेतली, फ्रूट्स घेतली, लिंबू सगळं काय घेऊन झालं. आता आपण निघालो आहे घरी. आता आपण जाऊया ते स्टँडला, म्हणजे तिथे विक्रम लागतात आणि तिथूनच आपण जाणार आपल्या घरी. तर चला गाई जाऊया घरी. किती ऊन आहे बघा डोक्यावरती. हे बघा कशी बॅग लावली. तर फायनली मित्रांनो मम्मी आणि मी विक्रम पकडली. आता इथून चाललो आपण आपल्या खारगावमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल अशी मी अपेक्षा करतो. जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुमच्या मित्रमैत्रिणींना, फ्रेंड सर्कल, फॅमिलीला माहीत नसेल श्रीवर्धन मार्केट आणि श्रीवर्धन मार्केटमध्ये काय काय भेटतं त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला जाऊया आता घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो. बघा मित्रांनो निघाली आपली विक्रम धबधब आणि आपण इकडे आलो होतो सोमजाई मातेच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आणि हाच होता आपला रस्ता आहे घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो आपण आलो आता आपल्या गावी. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आपण गेलो होतो आपल्या गावातून श्रीवर्धनला सोमजाई मातेच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर आपण श्रीवर्धनचा सगळा तुम्हाला मार्केट दाखवला. तर आवडला असेल जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. तर चलो गाइस बाय, फिर मिळते एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. टाटा.